राम कृष्ण रूप पाहता रोचने सुख झाले साजने विठ्ठल मनवा तुहा माधव बळवा रूप पाहता रोचने सुख झाले साजने तुहा
धन्याद दीन संत दर्शनाचा संत दर्शनाचा धन्याद दीन संत दर्शना संत दर्शनाचा आनंदा जन्मिता गेला आनंद धन्याद दीन संत दर्शना तापाची झाली बोळ तापाची झाली बोळ एकल्या चरण वैद्यवाचे मजवाट जाती आली गणना मजवाट जाती आली गणना दाना सोनारे जनार्दनी घडो त्यांचा संघ एका जनार्दनी घडो त्यांचा संघ वावारी योग जन्म एका जनार्दनी घडो त्यांचा एका जनार्दनी घडो त्यांचा वावारी योग जन्म
हरिभक्तपरायण राजभाऊ महाराज काळे व नानासाहेब माळे पुढे येऊन म्हणा चाल पुढे या चाल जॅकेट काढून धन्य आज दीना संत दर्शनाचा धन्य आज दीना संत दर्शनाचा धन्यवाद देना संत दर्शना धन्यवाद देना संत दर्शना धन्य आजालीना संत दर्शनाचा धन्यवाद देना संत दर्शनाचा धन्यवाद देना संत दर्शनाचा आनंद जलधीचा दिनवीला आनंद जलधीचा सिनवीला आनंद जलधीचा सिन गेला आनंद जलधीचा सिन गेला आनंद जलधीचा सिन गेला मजवाते आणि गरुड्यावी मजवाते जावी आणि
जावे मज वाट जावे कदा सोडावे चरण यांचे चरण महाराज
धन्याज दीन संत दर्शनाचा, धन्याज दीन संत दर्शनाचा, अनंत जन्मीचा शिन गेला. मज वाट त्याशी आलिंगन द्यावे, मज वाटे त्याशी आलिंगन द्यावे, कदान सोडावे चरण त्यांचे. त्रिविध तापाची झाली बोळवण, त्रिविध तापाची झाली बोळवण, देखिल्या चरण वैष्णवाचे. मज वाट त्याशी आलिंगन द्यावे, मज वाटे त्याशी आलिंगन द्यावे, कदान सोडावे चरण त्यांचे. एका जनार्दनी घडो त्यांचा संग, एका जनार्दनी घडो त्यांचा संग, न व्हावा योग जन्मोजन्मी. मज वाट त्याशी आलिंगन द्यावे, मज वाटे त्याशी आलिंगन द्यावे, कदान सोडावे चरण त्यांची. विठ्ठल वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देवा सर्व कार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. महायोगपीठे तटे भीमरत्ता प्रमुखलिकाय धातुर्मुद्रे, समागत्य तिष्ठन्त तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पाण्डुरङ्गा करू प्रथम नमन, पाण्डुरङ्गा करू प्रथम नमन, पाण्डुरङ्गा करू प्रथम नमन, पाण्डुरङ्गा करू प्रथम नमन, पाण्डुरङ्गा करू प्रथम नमन.
त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका जयांची केल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तुझी वंदो चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता मनोज मारुत तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरयुद्धमुक्तं श्रीरामदूतं शरणं प्रपद्यते शरण शरण हनुमंता तुम्हारो रामदूता तुम्हारो रामदूता तुम्हारो रामदूता भक्तीच्या त्या वाटा मज लावाव्या सुबटा देवा तूच गणेशो सकलार्थमती प्रकाशो मने निवृत्ती दासो अवतारी जोजी आता हृदय आपले चोपाळण्या भले कोरी बैसो पावले श्री गुरूंचे ओ नमो ज्ञानेश्वरा चराचरी माये कळा कसुरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा
नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मनुष्याकृती राघवे ख्याती केली शिळा शिखरे सागरी तारेली तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी जळी रक्षिले निर्जीवा कागदाशी मस्तकाये पायावरी मस्तकाये पायावरी या 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 वारकरी संतांच्या धन्य दिन संत दर्शनाचा धन्य दिन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा शिन गेला मज वाटे त्याशी आलिंगन द्यावे कदा न सोडावे चरण त्यांचे विठाला विठाला प्राप्त प्रसंगी कीर्तन सेवेसाठी निवेलेला अभंग जगत थोर शांती ब्रह्म एकनाथ महाराज पैठण गावचे राहणारे थोर साधू असणारे त्यांना शांती ब्रह्म अशी पदवी लागली शांती ब्रह्म एकनाथ महाराज कीर्तन सेवेसाठी नाथांचा अभंग निवडलेला आहे शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणजे आपल्या संप्रदायामध्ये म्हण आहे नामाचा तुका आणि ज्ञानाचा एका ज्ञानोपरायांचा दुसरा अवतार म्हणजे शांती ब्रह्मनाथ महाराज आणि नामदेवांचा अवतार म्हणजे जगद्गुरु तुकोबार आहे आणि या सेवेसाठी निवडलेला अभंग नाथ संप्रदायातले नाथ या नाथांचा कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग आहे सेवेला सुरुवात करण्यापूर्वी सेवेच्या निमित्ताचा विचार करण्याची गरज आहे किंवा परिहार देण्याची गरज आहे तो म्हणजे असा अखंड हरिनाम सप्ताह मुझे देव धानुरा अखंड हरिनाम सप्ताह मुझे देव धानुरा वैराग्याचा महामेरू हा भगवान बाबा गडकरू संप्रदायातली म्हण आहे आणि वैराग्याचा महामेरू तो हा गोरा कुंभारू आणि लाडका डोंगरू श्रीरंगाचा आणि दुसरे महान संत कडकडीत वैराग्य असणारे भगवान बाबा गडकरू आणि ह्या साधत असलेल्या 61व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने याही आपल्या गावामध्ये मोजे देव धनोरा आणि ह्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह भगवान बाबाच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने चालत असलेल्या हा वर्षे 25वे आणि या 25व्या वर्षातली दुसऱ्या दिवसाची सेवा सर्व ग्रामस्थांच्या वतीने विशेष करून कार्यकर्ते
या सप्ताहाचे नियोजन संयोजन करणारे तरुण मंडळ, त्याच्यामध्ये विशेष काका अर्थात श्रीकांत गोटू, आपला अनिल भाऊ होता, अनिल भाऊ बुधवत हेवले यांनीच रोप लावलं होतं आपल्या महादेव अप्पा बोंदरे यांनी, त्याच्यात मी सोबतच होतो त्यावेळेस. आणखीन आपा काका, ही लाडकी नाव आहेत बरं का, टोकन नाव, पप्या पप्पी, कसली नाव आहेत कसली, ह्या बान काका, त्यांचं नाव खरं श्रीकांत आहे का नाही. ही टोकन नावं लई अवघड असते. आमचा एवढा मोठा मोठा लठ डोळ्या तरी पप्पू म्हणते, दिसायचं सगळ्यात मोठा आहे. हा हाय का नाही पप्पू, हा नाव खरं स्वप्ने काय का असतं. बरे आहेत आपले, कसं आहे आहेत आपले येडीवाकडे सेवा. आणि ह्या भगवंताच्या दरबारामध्ये आपल्या सर्वांच्या ग्रामस्थांच्या सहकार्याने चालत असलेला भजनी मंडळाच्या गावचे भजनी मंडळ, बाहेरगावचे भजनी मंडळ, आमचे चौकदार काका भारत महाराज, पांडुरंगा पांडुरंगा जय हरी, पांडुरंगा पांडुरंगा. काय मवळवाणी आहे. मी म्हणतो माणसाचा अभ्यास काय म्हणतात इतकं मवळ, आती मवळल्यावर असते. काय का असं लाडके चौकदार आमचे राजाभाऊ महाराज उत्कृष्ट अशा प्रकारचे आमचे राजाभाऊ पेशे महाराज विनकरे, आमचा मागून आलेला फुलो आहे वारकरी शिक्षण संस्थेची विद्यार्थी, उत्कृष्ट अशा प्रकारचे गायक वादक उड्या मारून असतील सहकार्य करतात. हरिभक्ती पारायण आमचे गजेंद्र महाराज, मला ज्यांनी तयार केलं कीर्तन करायला लावले ते ताजे उपस्थित येतात. मला धोत्र नेसणारी, बळच पटका बांधणारी ही माणसं आता काय सांगावं तुम्हाला. मुरगळून बसलं तरी बळच उभा करायची, हमानाचा शर्ट घालायची, दादाचा पटका बांधायचा, त्यांनीच बांधायचा. कुणाला धोतर नेसायचं, भजन करायचं नाही ते फक्त, पण ह्यांनी सोंग बघायचं होतं ना कसले काय, ह्यांनी सोंग बघायचं होतं कसं होतंय. पण सोंग जे केलं, या रूपे सोंग धरिले अनंते पुढेही बहुता करणे आहे. काय त्या भगवान गोपाल कृष्णाच्या मनात आलं, हे कृष्णा हे कृष्णा नाचतोच का, एवढ्या एवढ्या कृष्णाला नाचावं. तसं भजनी मंडळात मला नाचलो काय, गोपाल कृष्णाला मांडीवरच्या लेकराला नाचतोच का म्हणल्या बघून आणि सोडूस तर उड्या मारायला. कृष्णाच्या बाळाच्या पायी वाजती पैंजण, किती छान ना. तसं मला कीर्तन करायला लावलं. 9ला चालू केलं, गुलालाचा दिवस 9ला चालू केलं कीर्तन. गोकुळाष्टमीचं कीर्तन 9ला चालू आणि 12ला बोला. किती तासांनी सांगा. पहिल्यांदा कीर्तन 3 तास कोणी करेल का, येड तरी 3 तास करेन का. अहो खुशाल मी 3 तास उभा, गुलाल उधळला मस्त, पण मला गवळ्याने पाठवला. मला काय, माझा विशेष गवळ्याने पाठला. मला 10-15 वर्ष सेवा त्या द्वारका नगरीत, काही नाही फक्त गवळ्याने म्हणून दाखव म्हणायची. द्वारका नगरीत म्हणायचं फक्त गवळ्याने म्हणून दाखव. आणि असा चालत असलेला भव्य देव उपस्थित सर्व माता भगिनी, तुम्हा सर्वांच्या चरणावर नम्र अभिवादन करतो, धन्यवाद देतो आणि शिवेला सुरुवात याच ठिकाणी बरं का. आम वागा सोम वागा प्रेम नगर वाले, आम वागा सोम वागा प्रेम नगर वाले, ए सावन होई बंदीदार देवरा प्रेमाई, सावन होई बंदीदार देवरा प्रेमाई, आम वागा सोम वागा प्रेम नगर वाले, आम वागा देवरा प्रेमाई, सावन होई बंदीदार देवरा
आम वागा सोम वागा प्रेम नगारा वारे सावध होय भजनी लागा देव करा कैवारे माझ्या मल्हारी शिवारे माझ्या मल्हारी शिवारी आत्मनिवेदन भरी तर ओढगा निवतील हरो हरी एका जनार्दनी धन्य खंडेरा यावरी कुंजावारी माझ्या मल्हारी शिवारी असे असणारे आपल्या खंडोबा या मल्हारी मार्कंड मंदिराच्या दरबारामध्ये ह्या भगवान खंडेरायाच्या हे एवढं दैवत जागृत आहे महाराज शिवाचा अवतार आमच्या गोगरे महाराजांचा मुलगा तिथून पल्लाय पार काय भगवान जागा आहे हीच दुसरीकडे असतात तर हातपाय मोडून त्याला दवाखान्यात बेसूद झाला असता पोरग उठून पाणी पिलं की सावध आहे ना हा शिवा मल्हारी महाराज आमच्या गावाचं रक्षण करताय हा कुणी जर गाव दर्शन घेऊन बाहेर जरी गेला किती संकटातून माणूस वापस येतो अनेक माणसं अनेक लोक गावचे बाहेरगावचे असं हे जागृत दैवत आहे म्हणून माझा मल्हारी शिवारी माझा मल्हारी शिवारी थोडासा विषय खंडोबाला पुन्हा बोलणारच कारण ह्याच्या दरबारात म्हणल्यावर की कान का पिणं पुन्हा त्याचं वर्णन नाही केलं हां असं असणार महाराज तुकोबा आपले नादबाबा म्हणतात आज या ठिकाणी संता धन्यता देतात कोण्या दिवसाला ज्या दिवशी धन्याजी दिन संत दर्शनाचा अनंत जन्माचा क्षीण गेला शांती ब्रह्म एकनाथ महाराज या अभंगाच्या द्वारे आपल्या जीवनाचा अनुभव व्यक्त करतात काय अनुभव ज्या दिवशी संतांची आणि माझी भेट झाली त्या दिवसाला धन्यता आणि धन्य कशामुळे तर अनंत जन्मीचा क्षीण गेला मला वाटतंय नागबाबांना अनेक जन्मापासून क्षीण होता कोणता क्षीण म्हणजे तापलेला होते जन्म घेऊन शिल्ले होते म्हणून ह्या जन्मामध्ये त्यांच्या आणि संतांची भेट झाली आणि ज्या दिवशी झाली त्या दिवसाला धन्यता देतात आणि भेट झाली त्या दिवसाला धन्यता देऊन अनंत जन्मीचा क्षीण गेला माझ्या जीवनातला माझ्या आयुष्याचा क्षीण गेला त्या जन्मात असं नाथबाबा सांगू पण कोणत्या संतांची भेट झाली नाथांना थोडंसं वर्णन करून जाऊ थोडा नाथबाबा वारीसाठी आळंदी क्षेत्राला गेले पुढे गेले आळंदीला आणि आळंदीला गेल्यावर इंद्रायणाचं स्नान सकाळची वेळ होती दर्शनाची आणि माऊलीच्या दर्शनाला जात होते नाथबाबा आणि पण नाथांच्या स्वप्नामध्ये ज्ञानोबाराय गेले नाथांच्या स्वप्नामध्ये ज्ञानोबाराय गेले आणि स्वप्न असं पडलं त्यांना की हे नाथा माझा आणि तुझा अवतार एक आहे तुला तुझ्या जीवनामध्ये कार्य करायचं आहे ते कार्य सांगतो ते आहे माझ्या कंठाला मुळी लागलेली माझी समाधी होऊन 750 वर्ष झाले 700 वर्ष झाले तर माझ्या कंठाला मुळी लागली अजान वृक्षाची मुळी माझ्या कंठाला लागली आणि माझा श्वास कोंडायला श्वास अडकायला आणि तुम्ही या आणि माझ्या युवरामध्ये नंदीपासून या नंदीपासून खाली युवरामध्ये या तिथं माझी समाधी आणि माझी तेवढी मुळी काढा
कार्य वेगळंच होतं, पण निमित्त मात्र मुळीचं केलं. निमित्त मुळीचं केलं आणि नाथ बाबा या ठिकाणी इंद्रायणीमध्ये स्नान झालं, सकाळची वेळ. पण तिथली पुजारी महाराज कुठं जाऊ देते. दर्शन घेतलं समाधीवर, मस्तक ही श्री संताची हे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. साष्टांग हे करी दंडवत. साष्टांग हे करी दंडवत. साष्टांग हे करी दंडवत. श्री संताची हे माता चरणावरी साष्टांग हे करी साष्टांग हे करी दंडवत. विश्रांती पावलो सांभाळा उदरे वाढले अंतरे प्रेम सुखी ज्ञानोबाराय महाराज समाधीवर डोकं ठेवलं की माऊलीनी नाथांना कृपा कटाक्ष नाही. आता प्रमाण दिली तर जास्त होतील म्हणून कमी चौथ्याने प्रमाण आहे. कृपा कटाक्ष न्याळीले आपुल्या पदी बैसविले. बाप रखुमा देवीवरू विठ्ठले भक्तादी दले वरदान. सांगितलं महाराज नाथांना, नाथा आपणा पारिके करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागे. ज्ञानोबारायांनी महाराज आपल्यासारखं करून घेतलं, नाथांना सांगितलं. पण त्यांना पुजारी उतरू दिना, नदीच्या विवरामध्ये पुढे समाधीकडे जाऊ दिना. नाथांना कोण रेलवाडा म्हणजे तो कोण वागडा इथं आला तर त्या नदीपासून खाली उतरायचं ढकलून द्यायचे. नाथांना जाऊच दिना. काय करावं, काय करावं, काय करावं. माऊलीने महाराज त्यांना बुद्धी दिली. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे एकाग्रेशी राजे. त्या पुजारीने बुद्धी दिली आणि मग नाथांना पूर्ण परिचय दिला. नाथाने मी पैठणहून आलो म्हणले, मला असं माऊलींचा चमत्कार झाला, मला अनुभव आलाय, अनुभव आले अंगा ते या जगात देत असे. आणि मग विवरामध्ये नंदीच काला महाराजांना खाली उतरले समाधीस. कुठली म्हणेन काय, काहीच नाही. पुढे ज्ञानेश्वरी ठेवली आणि मग ज्ञानोबारायांची आणि नाथबाबांची भेट झाली. आणि महाराज म्हणतात नाथबाबा ह्या दिवसाला धन्य तावंगाच्या पहिल्याच्या धन्य आज दीन संत दर्शनाचा. धन्य आज दीन संत दर्शनाचा. धन्य दर्शनाचा.
माऊलीची माझी भेट झाली, धन्य आजी दीन संत दर्शनाचा, अनंत जन्मेचा माझा शीन गेला. कसा भाग गेला, शीन गेला, भाग गेला, शीन गेला, भाग गेला, गेला, भाग गेला, शीन गेला, भाग गेला, शीन गेला, भाग गेला, अवघा झाला. नाथबाबा म्हणतात अवघा झाला आनंद. पळायले बरं का राजाभाऊ महाराज, हां माझ्याकडे एवढाच डाव आहे. खरं आहे. भरत महाराज एवढाच डाव आहे माझ्याकडे. ह्याच्यावर मी जमत नाही कोणाला. मला हे लाभ हा मी जेवढा फिरतो ना लांब गुस्तोरा द्या जाऊन, खरं आहे. मला ही येते फक्त. ह्या डावात पडतच नाही. असं. हे मला जमत आहे. भाग गेला शिन गेला. चालू करा. चालू करा. व्यवस्थित फिरवा बघा ते अलीकडे सरा झाला. सगळं फिरवून घे. आप्पा फिरवून घे सगळं. विठ्ठल शांती ब्रह्मनाथ बाबा म्हणतात माझा शीन गेला, अवघा झाला आनंद. एवढा आनंद झाला माझ्या जीवनात. कशामुळे झाला? धन्य आजी दिन संत दर्शन. त्या संताच्या दर्शनाने, माऊलीच्या दर्शनाने, समाधीच्या दर्शनाने माझ्या
प्रत्यक्ष माऊलीची भेट. महाराज संतांची भेट झाली रे झाली. संत भेटती आली मग ते नेली झालो चतुर्भुज. असं माऊली म्हणतात. महाराज संतांची भेट जीवनामध्ये एवढी आवश्यक आहे. अखंड जया तुझी प्रीती मज दे तयाची संगती. मग मी कमळापती तुझे नामे कंटाळा. पडोनी राहीन ते ठाई. तुकोबा राय म्हणतात का. पडोनी राहीन ते ठाई उदास संताची हे पायी. न मागणे करी काही तुझी आन गा विठोबा. देवाची शपथ वाहून सांगतात तुकोबाने. पडोनी राहीन कुठं राहीन उदास संताची हे पायी. दुसरीकडे कुठं राहणार नाही. राहीन पण पुन्हा काहीच मागणार नाही. पडोनी राहीन ते ठाई उदास संताची पायी. संत उदास असतात, उदार असतात. जगामध्ये विश्वामध्ये दोनच उदार आहे. एक देव उदार आहे, दुसरे संत उदार आहे. तुका म्हणे दाता सखा असे अनंत सारे का. किंवा संत उदार उदार. संत उदार उदार संत उदार उदार. संत कसे उदार संत देत आले याशी दान. संत उदार उदार घातला दुकान देती आली याशी. अहो निकदान देण्यासाठी चाले तिथं आले तिथं. धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी. येथ उपकारासाठी आले घरजा. वैकुंठाहून येण्याचंच कारण ते. उतराया जन जड जीवा अवतार तुम्हा धराया कारण. उतराया जन जड जीवा जड जीवांचा उद्धार संत महात्म्य करतात, देव करत नाही. हा संतच कृपाळू आहे. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर. तया वारंवार नमस्कार. तया वारंवार नमस्कार. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर. ज्ञानदेवाला म्हणतात ज्ञानदेव. कृपाळू आहे, उदार आहे. बरं का. आणि संतच कृपाळू आहे. कृपाळू कसे. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा. ह्या जड जीवांचा उद्धार करण्यासाठी संत महात्मे शिफारस करतात. अन्याय अपराधी ह्या जीवाने किती पाप केलेलं असलं तरी, किती अन्याय असला तरी, अपराधी असला तरी जीव अनाथ अपराधी पतित आगळा परी पाया वेगळा नका देवा. हे जड जीवाला वेगळं करू नका बर का. संत महात्मे म्हणतात. आणि त्याच्यासाठी चाललेले असतात हे संत. आणि या संतांचं कार्य वेगळं आणि देवाचं कार्य वेगळं. देव वैकुंठात राहतो आणि संत वैकुंठात राहतात. पण पृथ्वीवर आल्यावर कार्य मात्र भिन्न भिन्न आहे. देवाचं कार्य भक्तारा की पायापाशी
दुर्जनाशी संवारी, तसं संतांचं नाही. काय सांगू आता संतांचे उपकार. मज निरंतर जागविती. जाग म्हणजे संसारात झोपलेल्या माणसाला जागे करतात. जगजोगी जगजोगी जागे जाग बोलती, जागता जगदेव का काही भाव, बहुत दिवसा फेराला या नगर, जगजोगी जगजोगी जागे जाग बोलती, जागे जाग बोलती. झोपलेल्या जीवाला जाग करतात. प्रमाण का द्यायची नाही, वेळच पुरणार नाही. म्हणून मी आपलं उरकून घ्यायला आता हे देत बसलो तो गहू. तो आम्हाला बी आता आडून परेशान होता. माझंच उद्या काय व्हायचं. तुम्ही आपले हात करून असं करून बसा बघा. व काकडत आणि बिकडत आणि जास्त झाले गाडवा तर उग असं चुकून बसा. चुकून माझं मी करतो काय करायचे ते. माझं उद्या काय व्हायचं ते आता सांगता बरोबर. तात्या बाहेर ते हातात तिथं काढू नका. हा मग आणि हा भाग एक झाला बरं का संतांचा. काय ज्ञानोबारायांची आणि नाथबाबांची भेट झाली त्या दिवशी नाथांनी त्या दिवसाला धन्यता दिली आणि माझा अनंत जन्मीचा क्षण गेला. दुसरा भाग सांगतो. हा भगवान बाबा गडकरूचा भाग एक सांगतो संतांचा. भगवान बाबा माणिकगडावर, माणिक बाबा आणि त्यांचा असा एक नियम होता, गुरुवारी ते अनुग्रह द्यायचे. गुरुवारी अनुग्रह द्यायचे, गुरुमंत्र द्यायचे. माणिक बाबा प्रथा आहे ना. काही घर काही घराणे हे गुरु घराणे आहे. आपल्याकडे बोधले घराणं गुरु घराणं आहे. आमच्या गावचं गुरु घर हे गुरु घर आहे. यांना गुरुमावली म्हणतात. ते गुरु घर आहे. तसं गावा गणेश गुरु घर आहे, तालुक्या गणेश एक असं अधिकार असते. आणि तशा प्रकारचा महाराज माणिक बाबा गुरुमंत्र द्यायचे. त्या विभागामध्ये दर्याखोऱ्यातली माणसं, तळागाळातली माणसं तिथं अनुग्रह घ्यायला जायचे. माणिक बाबा तिथलं संस्थान मठाधिपती. आणि भगवान बाबा असं वाटलं त्यांना, भगवान बाबाला सुनुकदार बात कपनीस बाबा पहिलवान होते. आवाजी नाव भगवान नव्हतेच ना. बाबांचं नाव भगवान नव्हतं. आणि भगवान कसं पडले ते सांगतो पहिल्यांदा. आणि बाबा माणिक बाबाकडे गेले आणि मला गुरुमंत्र द्या, मला माळ घाला. माणिक बाबाला म्हणायचे. बऱ्याच रांगा गेल्या, अनेक दिवस गेले, महिना 4 महिने गेले, तरी अनुग्रह देणार माणिक बाबा. भगवान बाबांना अनुग्रह देणार. द्यायचं म्हणले जरा थांब. निळोबारायांना कसं झालं, तुकोबारायांना निळोबारायांना अनुग्रह दिलाच नाही. तसा प्रकार झाला. सांगतो ते प्रकार. आणि अनुग्रह देण्यासाठी महाराज एक त्या गडावर, धुम्या बरं का गडावर, त्या माणिक गडावर पिंपळाचं झाड होतं, मोठंच्या मोठं, उंचीच्या उंची. आणि उंचीच्या उंची असल्यावर माणिक बाबा वगैरे सहज बोलून गेले ना, देतो म्हणले अनुग्रह, पण त्या पिंपळाच्या झाडावर उडी मारायला लागते, तवा अनुग्रह देतो तुला. आणि यांना वाटलं की पहिलवान माणूस पोरग चुनुकदार आवाज चललं तर 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 करी. पिंपळाच्या झाडावर शिंडीत चाललं. शिंडीत चालल्यावर माणिक बाबाला वाटलं उडी मारतं का काय, की खरंच मारतं का काय, की वरी चाललं की त्यांच्यात भगवान दिसला. आलं का लक्षात? भगवान का? आणि तिथंच आरडायला लागले, भगवान 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 थांब म्हणून तर बाबांनी उडी मारली. बाबांनी उडी मारल्याबरोबर खाली पडले महाराज बाबा आणि काही चिजा झालेली नाही. आणि वर पाहिलं त्यांना भगवान दिसला. ज्या गुरूंना भगवान दिसला त्या दिवशी भगवान बाबांच्या नाव भगवान बाबा त्यांनी नामकरण केलं. आणि भगवान बाबामध्ये भगवान दिसला माणिक बाबांना. त्या दिवशी माणिक बाबा म्हणतात, धन्याजी दीन संत दरी अनंत जन्मीचा शीना गेला, अनंत जन्मीचा शीना गेला.
भगवान दिसले. आणि तेव्हापासून म्हटले भगवान भगवान. तसं नाही, त्यांनी भजनच केलं. तुम्ही 2 मिनिट हात बाहेर काढा, भजन करा. भगवान बाबा जय भगवान बाबा, वामन भाऊ जय भगवान बाबा. भगवान बाबा भगवान बाबा भगवान बाबा जय भगवान बाबा. भगवान बाबा जय भगवान बाबा, वामन भाऊ जय भगवान बाबा. भगवान बाबा जय भगवान बाबा वामन भाऊ भगवान बाबा. वामन भाऊ जय भगवान बाबा, वामन भाऊ जय भगवान बाबा, वामन भाऊ जय भगवान बाबा, वामन भाऊ जय भगवान बाबा. भगवान बाबा जय भगवान बाबा, वामन भाऊ जय भगवान बाबा, भगवान बाबा जय भगवान बाबा, वामन भाऊ जय भगवान बाबा, भगवान बाबा जय भगवान बाबा, वामन भाऊ जय भगवान बाबा. माणिक बाबा म्हणजे भगवान बाबा. आणि भगवान बाबांची माणिक बाबांची भेट उचलून घेतल्याबरोबर कडकडून भेट म्हणून आलिंगने सुख वाटे